पालीसारख्या ग्रामीण भागातून अभियांत्रिकी महाविद्यालयाचं शिक्षण घेतल्यानंतर एका जवळजवळ 28 वर्षाच्या तरुणाने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या कामाला सुरुवात केली आणि हा म्हणता 2004 साली रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती तो तरुण निवडूनही आला आणि त्या तरुणाची भराई इतकी आहे की महाराष्ट्रामधल्या क्रमांक 2-3 मध्ये राजकीय नेत्यांमध्ये त्या तरुणाचं अग्रक्रमाने नाव घेतलं जातं। तर त्या तरुणाचं नाव आहे उदय रवींद्र सामंत। उदय रवींद्र सामंत म्हणजे उदय सामंत यांना पूर्ण महाराष्ट्र आता ओळखायला लागला आहे। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी आपल्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या संधी मिळाल्या, जी जी जबाबदारी मिळाली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम आज उदय सामंतांनी केलं। 2004 साली पहिल्यांदा विधानसभेत गेल्यानंतर आजपर्यंत त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते 5व्यांदा विधानसभेत पोहोचले। दरम्यानच्या काळामधला त्यांचा प्रवास सुद्धा अतिशय उत्तुंग असाच म्हणावा लागेल। त्याचं कारण असं की 2009ला पहिल्यांदा नगरविकास राज्यमंत्री म्हणून पद मिळाल्यानंतर चांगल्या प्रकारे त्या खात्याला न्याय देताना 2009 नंतर त्यांना पुन्हा अंदाज समितीचं अध्यक्षपद मिळालं। त्या माध्यमातूनही त्यांनी अत्यंत चांगल्या दर्जाचं कामकाज केलं। त्यानंतर म्हाडाचं अध्यक्षपद मिळालं। तोपर्यंत म्हाडा हे कोणाला माहिती नव्हतं, पण ते म्हाडा काय आहे आणि म्हाडाच्या मार्फत किती जणांना न्याय देता येतो हे जर महाराष्ट्राला कोणी दाखवून दिलं असेल ते उदय रवींद्र सामंत यांनीच। त्यानंतर त्यांचा वाढता राजकीय चढता आलेख पाहता त्यांना राज्याचं उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून मंत्रिपद मिळालं। त्याचा पूर्णपणे फायदा या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला, रत्नागिरी जिल्ह्याला करून देण्यात उदय सामंत यशस्वी झाले। आज अभियांत्रिकी महाविद्यालय असेल किंवा विविध प्रकारची यांत्रिकी भागातली किंवा अभियांत्रिकी विद्यालयाशी निगडीत आणखी शैक्षणिक दालं असतील, त्या दालनांना किंवा त्या विभागाला न्याय देताना सामंतांनी अतिशय चांगल्या दर्जाचं काम केलं। त्यानंतर 2022ला राज्याचे उद्योगमंत्री झाले। उद्योगमंत्री झाल्यानंतर त्यांनी उद्योगमंत्र्यांच्या खात्याच्या मार्फत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरुणांच्या हाताला काहीतरी काम मिळावं, रोजगार निर्माण व्हावा या प्रामाणिक हेतूने सुद्धा त्यांनी काही रत्नागिरी तालुक्यात असतील किंवा रत्नागिरी जिल्ह्यात असतील कोका कोलासारखा प्रकल्प असेल किंवा रत्नागिरी तालुक्यात होणारे आता येऊ घातलेले काही प्रकल्प असतील, या माध्यमातून त्यांनी त्या विभागाला किंवा उद्योगांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि काही उद्योगांना मंजुरी करून घेतले आणि आता ते बरेचसे उद्योग हे पाईपलाईनमध्ये आहेत। जेणेकरून सांगायचं तात्पर्य इतकंच की आज उदय सामंत हे नाव केवळ रत्नागिरीपुरतं नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेलं आहे। शालेय जीवनापासून आपले मित्र परिवाराला सोबत घेऊन अतिशय बालपणाचे दिवस आनंदात घालवलेले हा आजचा तरुण उद्याचा राज्याचं नेतृत्व करेल यात शंका नाही। आज 5व्यांदा विधानसभेत गेल्यानंतर आज संध्याकाळी उदय सामंत मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। त्यामुळे समस्त रत्नागिरीकरांना किंवा जिल्हावासियांना त्यांच्याबद्दल एक वेगळा अभिमान आहे। कोणीही काही नसताना, राजकीय पार्श्वभूमी नसताना 2004ला विधानसभा, तत्पूर्वी काही खेळाच्या स्पर्धा भरवायच्या, काही नाट्य स्पर्धा भरवायच्या, नाट्य एकांकिका घ्यायच्या, आरोग्य शिबिरं भरवायची, या माध्यमातून उदय सामंतांनी आपली कारकीर्द चालू केली। 2004ला पहिल्यांदा विधानसभेला निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांचं वय होतं 29। सर्वात महाराष्ट्रातील तरुण आमदार म्हणून उदय सामंत पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि आज सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून आज त्यांची ओळख आहे। त्यामुळे आज उदय सामंत मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। पुन्हा एकदा ते दिलेल्या खात्याला न्याय देतील आणि रत्नागिरीकरी वासियांची असेल, जिल्हावासियांची असेल, ते अपेक्षा पूर्ण करतील असं सर्वांनाच वाटतंय। आपण त्यांच्या मंत्रिपदाला त्या पुढच्या राजकीय कारकिर्दीला शुभेच्छा देऊया। धन्यवाद। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।